Good morning friends, how are you? Welcome Oscillation CET part number 4. Oscillationच्या CET part number 4 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. So friends, in last videos we have discussed on periodic motion, oscillatory motion, differential equation of linear SHM. त्यानंतर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ह्या सर्व टर्म्स आपण एक्सप्रेशनच्या स्वरूपात बघितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण काही MCQs देखील सॉल्व केलेले आहेत. सो स्टुडंट्स, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही MCQs बघणार आहोत रिलेटेड विथ दी वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन. सो स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट फॉर दी MCQs. When two particles performing SHM of same amplitude and frequency, बघा दोन पार्टिकल्स सांगितलेले आहेत की ते दोन्हीही पार्टिकल्स SHM परफॉर्म करत आहेत. नाव ह्या दोन्हीही पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी ही सेम आहे. अरायव्हिंग ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम सायमल्टेनियसली with phase difference of π/2. दोन्ही पार्टिकल्समध्ये फेज डिफरन्स हा π/2 असं आहे. देन द रिझल्टंट पाथ इज, तर मग त्यांचा रिझल्टंट पाथ हा कसा असेल? ऑप्शन आहे पॅराबोलिक, इलिप्टिकल, सर्कल अँड स्ट्रेट लाईन. सो ह्याच्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट. सो सुरुवातीला आपण सुरुवातीपासून प्रश्न समजून घेऊया. दोन पार्टिकल्स सांगितले, दोघांचीही ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी सेम आहेत, परंतु त्यांच्यामधला पाथ डिफरन्स हा π/2 आहे. सो लेट अस राईट द इक्वेशन फॉर दी डिस्प्लेसमेंट. फर्स्ट MCQ आहे फॉर दी फर्स्ट पार्टिकल डिस्प्लेसमेंट x is equals to a sin of omega t. X is equals to a sin of omega t. Now let us write the displacement for the second particle. So y is equals to a sin of omega t plus π/2. ओमेगा टी प्लस π/2 असं का घेतलेलं आहे आपण? कारण की फेज डिफरन्स त्यांनी सांगितलं आहे की दोन्ही पार्टिकलमध्ये फेज डिफरन्स आहे π/2. त्यामुळे मग आपण ओमेगा टी प्लस π/2 असं घेतलेलं आहे. नाउ y इज इक्वल्स टू a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 इज इक्वल्स टू कॉस ऑफ ओमेगा t. Sin of omega t plus π/2 is equals to cos of omega t. So this is the equation for the second particle. Now students, give equation number 1 to this, equation number 2 to this. Okay. Now square both equations and add these two equations. दोन्ही इक्वेशनचा आपल्याला स्क्वेअर करायचं आहे आणि त्यांचं ॲडिशन करायचं आहे. सो ह्याचा फर्स्ट इक्वेशनचा स्क्वेअर बघा. x² इज इक्वल्स टू a² साइन स्क्वेअर ऑफ ओमेगा टी. त्याच्यानंतर y² इज इक्वल्स टू a² कॉस स्क्वेअर ऑफ ओमेगा टी. आपण स्क्वेअर केलेला आहे. स्क्वेअर केल्यानंतर दोन्ही इक्वेशनला आपल्याला ॲड करायचं आहे. सो ॲडिशन करूया आपण. x² प्लस y² इज इक्वल्स टू, जशी आपण LHSची ॲडिशन करतोय अशाच पद्धतीने आपल्याला RHSची देखील ॲडिशन करायची आहे. सो a² साइन स्क्वेअर ऑफ ओमेगा टी प्लस a² cos square of
सो त्याला आपण बाहेर घेऊया. सो इक्वेशन आपल्याला असं मिळेल बघा, x² + y² इज इक्वल्स टू, a² कॉमन असल्यामुळे त्याला बाहेर घेऊया. सो a² इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळेल sin² ωt प्लस cos² ωt. sin² ωt प्लस cos² ωt इज इक्वल्स टू 1. सो x² प्लस y² इक्वल्स टू a² इंटू 1. सो नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय मिळेल मग, x² प्लस y² इज इक्वल्स टू a². अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, x² प्लस y² इक्वल्स टू a². नाउ दिस इक्वेशन इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. दिस इज स्टँडर्ड equation of circle. This is standard equation of circle. So आपला जो ऑप्शन आहे तो सी ऑप्शन, दॅट इज सर्कल, हा जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट आहे. सो दिस इज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. सो स्टुडंट्स, आपण अशाच पद्धतीचा अजून एक MCQ घेऊया की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. सो नेक्स्ट MCQ आपण घेणार आहोत. The graph between instantaneous velocity and acceleration of a particle performing SHM is. आपल्याला ग्राफ काढायचा आहे, तर ते ग्राफचं नेचर कसं असेल, कोणामधला ग्राफ आहे तो, तर वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ह्या दोघांच्या मधला ग्राफचं नेचर कसं आहे ते आपल्याला काढायचं आहे. काही ऑप्शन्स दिलेत बघा त्यांनी, दॅट इज पॅराबोला, बी ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन, सी ऑप्शन आहे इलिप्स आणि डी ऑप्शन आहे सर्कल. सो स्टुडंट्स, कॅन यू इमॅजिन, तुम्ही काही गेस करू शकता का की हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला ग्राफचं नेचर फाइंड आउट करायचं आहे, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ह्या दोघांच्या मधलं आपल्याला नेचर फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ दी वेलॉसिटी. आपण वेलॉसिटीपासून सुरुवात करूया. वेलॉसिटीचं इक्वेशन आहे v इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². दिस इज जनरल एक्सप्रेशन ऑफ दी वेलॉसिटी. प्लस मायनस साईन आहे इथे, परंतु आपण ते घेतलेलं नाही, आपण डायरेक्ट घेणार आहोत, फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. सो v इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². सो दिस इज व्हॉट इज वेलॉसिटी. नाउ टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूंचा आपण स्क्वेअर घेणार आहोत. सो इट बिकम्स v² इज इक्वल्स टू ओमेगा². ह्याचा स्क्वेअर घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये होईल a² मायनस x². सो v² इज इक्वल्स टू ओमेगा² इन ब्रॅकेट a² मायनस x². नाउ हा जो ओमेगा² आहे ह्याला आपण इकडे घेऊया. सो v² अपॉन ओमेगा² इज इक्वल्स टू a² मायनस x² होईल, राईट. आता हा जो मायनस x² आहे त्याला आपण इकडे घेतलं तर तो प्लस होईल. सो v² अपॉन ओमेगा² प्लस x² इज इक्वल्स टू a², राईट. नाउ डिवाइड बाय a² ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला a² ने डिवाइड करायचं आहे. सो आपल्याला काय मिळेल मग, v² अपॉन ओमेगा² इंटू a² प्लस x² अपॉन a² इज इक्वल्स टू a² अपॉन a². a² ने आपण डिवाइड केलेलं आहे. नाउ a²
स्क्वेअर गेट कॅन्सल, हे कॅन्सल झालं. मग आपल्याला काय मिळालं, व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. नाव आपल्याला ग्राफचं नेचर फाइंड आउट करायचं आहे वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मधलं, परंतु इथे तर डिस्प्लेसमेंट आलेलं आहे. सो वी हॅव टू राईट द डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ द ॲक्सेलरेशन. नाव ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स, हे आपल्याला माहीत आहे. सो एक्स इज इक्वल्स टू काय होईल मग, ए अपॉन ओमेगा स्क्वेअर, राईट. सो एक्सचा जर का आपण स्क्वेअर घेतला तर आपल्याला काय मिळेल, ए स्क्वेअर अपॉन ओमेगा रेज टू 4. लक्षात येते काय केलेलं आहे आपण, इथं डिस्प्लेसमेंट आहे, आपल्याला वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मधला ग्राफचा नेचर फाइंड आउट करायचा आहे. सो वी आर गोइंग टू राईट दिस डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ द ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स, मायनस साईन आहे पण मी ते घेतलेलं नाही आहे बिकॉज आपण फक्त मॅग्निट्यूड घेतोय म्हणून. सो एक्स इज इक्वल्स टू ए अपॉन ओमेगा स्क्वेअर, सो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर अपॉन ओमेगा रेज टू 4. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. सो इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होईल, तर व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत ए स्क्वेअर अपॉन हा ओमेगा रेज टू 4 इंटू दिस हा ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. आपण फक्त आणि फक्त एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केलेली आहे. सो बघा तुमच्यासमोर इक्वेशन दिसते आहे आता, व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन कॅपिटल ए स्क्वेअर ओमेगा रेज टू 4 इज इक्वल्स टू 1. नाउ दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ ellipse. This is standard equation of an ellipse. So nature असणार आहे त्याचं ellipse because this is the equation of ellipse. So students आपण next MCQ कडे आता जाणार आहोत. MCQ number 3. A body oscillates harmonically with amplitude 0.05 meter. Amplitude दिलेली आहे पहा, amplitude लिहूया 0.05 meter at a certain instant of time. If its displacement is 0.01 meter. पहा डिस्प्लेसमेंट x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.01 meter and acceleration is 1 meter per second square. Acceleration is equals to 1 meter per second square. Right. Then the period of oscillation will be. तर मग आपल्याला ऑसिलेशनचा पिरियड फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. काही ऑप्शन्स दिलेले आहेत बघा त्यांनी. ए इज इक्वल्स टू 0.1 सेकंड, बी आहे 0.2 सेकंड, सी आहे π/10 सेकंड आणि डी आहे π/5 सेकंड. सो दीज आर दी ऑप्शन्स. आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे. बघा सोपं आहे, आपल्याला दिले काय काय त्याचा आपण विचार करूया अगोदर. ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे.
Now acceleration A is equals to minus omega square into x. This is the general expression of the acceleration, right? हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ठीक आहे. आता ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 1 इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 0.01. राईट. नाउ ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0.01ला आपण इकडे आणूया. हे मायनस साइन आपण नाही घेतलं तरी चालेल, सो डोंट कन्सिडर. सो काय होईल हे 1/0.01. सो दिस इज ओमेगा स्क्वेअर. आता हे 0.01ला आपण कसं लिहू शकतो? ओमेगा स्क्वेअर डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 डिजिट्स आहेत. सो डेसिमल पॉईंट काढण्यासाठी मी 2 डिजिट्स वरती देते. सो 100/1 आणि मग मी इथला डेसिमल पॉईंट काढलेला आहे. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ओमेगा इज इक्वल्स टू 10. दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. नाउ ओमेगा इज इक्वल्स टू 2π/t विच इज इक्वल्स टू 10. काढायचं आहे काय आपल्याला? टाइम पिरियड. सो टीला आपण तिकडे घेऊन जाऊया, 10ला इकडे आणूया. सो 2π/10 इज इक्वल्स टू t. नाउ ह्याला आपण डिवाइड करूया. 2 5 are 10. सो t इज इक्वल्स टू π/5 सेकंड. सो टाइम पीरियड t इज इक्वल्स टू π/5 सेकंड. ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट आहे. t इज इक्वल्स टू π/5 सेकंड. ओके. सो नाउ लेट अस सॉल्व द नेक्स्ट MCQ. बघा नेक्स्ट MCQ. A body executing linear simple harmonic motion has a velocity of 3 cm/second. velocity दिली आहे, आपण लिहून घेऊया. 3 cm/second एवढी velocity दिलेली आहे. when its displacement is 4 cm. की ज्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती सांगितलं त्यांनी? 4 सेंटीमीटर. सो दिस इज 4 सेंटीमीटर. ओके. वेलॉसिटी 3 cm/second आहे आणि त्यावेळेस होणारा डिस्प्लेसमेंट आहे 4 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट वेन अँड अ वेलॉसिटी ऑफ 4 cm/second वेन इट्स डिस्प्लेसमेंट इज 3 सेंटीमीटर. आता नेक्स्ट त्याची वेलॉसिटी सांगितलेली आहे 4 cm/second आणि डिस्प्लेसमेंट सांगितलेले आहे 3 सेंटीमीटर. देन द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन विल बी. तर मग असं असताना ॲम्प्लिट्यूड किती असेल असा प्रश्न आहे. काही ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन आहे 5 सेंटीमीटर. बी ऑप्शन आहे 7.5 सेंटीमीटर. सी ऑप्शन आहे 10 सेंटीमीटर. डी ऑप्शन आहे 12.5 सेंटीमीटर. सो स्टुडंट्स बघा आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया की आपल्याला काय काय दिलेलं आहे. आपल्याला वेलॉसिटी दिली आहे 3 cm/second. त्यावेळेस डिस्प्लेसमेंट असेल 4 सेंटीमीटर. वेलॉसिटी 4 सेंटीमीटर असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट असेल 3 सेंटीमीटर. सो ह्या वेलॉसिटीला मी v1 असं आपण म्हणूया. ह्या डिस्प्लेसमेंटला x1 असं म्हणूया. ही वेलॉसिटी v2 असेल आणि हे डिस्प्लेसमेंट असेल x2. सो आता आपल्याला वेलॉसिटी v1 v2 डिस्प्लेसमेंट x1 x2 मिळालेलं आहे. नाउ वेलॉसिटीचं जनरल एक्सप्रेशन v इज इक्वल्स टू ओमेगा √a² - x² असं एक्सप्रेशन आहे. हे एक्सप्रेशन जनरल आहे.
हे आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याला दोन वेलॉसिटीज दिलेले आहेत, दोन डिस्प्लेसमेंट्स दिलेले आहेत. सो वी विल राईट इक्वेशन फॉर दीज टू वेलॉसिटीज इन टर्म्स ऑफ दॅट डिस्प्लेसमेंट्स. ओके, सो हे v झालं ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो v1 इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. राईट, अशाच पद्धतीने आपण v2 देखील लिहिणार आहोत. ते असेल v2 इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. राईट, now give equation number 1, equation number 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 चा स्क्वेअर करायचा आहे. ह्या दोनही इक्वेशनचा स्क्वेअर करायचा आहे. सो ह्याचा स्क्वेअर येईल v1 स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. राईट, अशाच पद्धतीने आपल्याला v2 स्क्वेअर देखील लिहायचा आहे. सो v2 स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x2 चा स्क्वेअर. सो गिव इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. सो अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये आपल्याला v1 स्क्वेअर आणि v2 स्क्वेअर मिळालेला आहे. नाउ डिवाइड इक्वेशन नंबर 3 बाय इक्वेशन 4. इक्वेशन 3 ला इक्वेशन 4 ने डिवाइड करायचं आहे. सो इट बिकम्स v1 स्क्वेअर अपॉन v2 स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल मग हे ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर अपॉन हे होईल ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x2 चा स्क्वेअर. राईट, आता दिस ओमेगा स्क्वेअर गेट कॅन्सल, हे कॅन्सल झालं. नाव क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. सो v1 स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू v2 ने इकडे मल्टिप्लाय करूया v2 स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. नाव आता ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. सो v1 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर x2 स्क्वेअर इज इक्वल्स टू v2 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर x1 स्क्वेअर. राईट, आता काय करूयात आपण, ही जी टर्म आहे त्याच्यामध्ये ए स्क्वेअर हा आहे, ह्या टर्मला आपण इकडं घेऊया कारण की आपल्याला ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बघा. ठीक आहे, सो ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी त्याला आपण इकडे घेऊया, ही टर्म आपण पलीकडे घेऊया. सो v1 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस इकडे आल्यावर होईल v2 स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू ही जी मायनस टर्म आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल. सो v1 स्क्वेअर x2 चा स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर x1 स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये बघा ए स्क्वेअर इज कॉमन, सो आपण त्याला कंसाच्या बाहेर घेऊ शकतो. सो v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर इज इक्वल्स टू v1 स्क्वेअर x2 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर x1 स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट करायची आहे ॲम्प्लिट्यूड. सो ए स्क्वेअर इज इक्वल्स टू ही जी टर्म आहे ती इकडे आल्यावर खाली डिवाइड होईल. सो v1 स्क्वेअर x2 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर x1 स्क्वेअर डिवाइड बाय ही टर्म खाली होईल इकडे v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर. राईट, मी इकडचा मग थोडासा रफ करते हे सॉल्व करण्यासाठी.
बघा a स्क्वेअर इज इक्वल्स टू v1 स्क्वेअर. नाउ v1 इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर इंटू x2 ची व्हॅल्यू आहे 3 सो 3 स्क्वेअर मायनस v2 बघा किती आहे 4 स्क्वेअर इंटू x1 चा स्क्वेअर. सो x1 आहे 4 त्याचा स्क्वेअर. ओके. नाउ डिवाइड बाय v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर. v1 ची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर मायनस v2 ची व्हॅल्यू आहे 4 सो इट इज स्क्वेअर. आता ह्याचा स्क्वेअर करायचा आहे 3 3 जा 9 3 चा स्क्वेअर 9 मायनस 4 चा स्क्वेअर 16 इंटू 16 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 मायनस 4 चा स्क्वेअर 16. नाउ 9 जा is equals to 81 minus 16 into 16 becomes 256 divided by 9 minus 16. So it becomes 7. 9 minus 16 is equals to 7. So हे पुढे सॉल्व करण्यासाठी मी हे इथे रब करते. बघा a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळाले आपल्याला 81 मायनस 256 डिवाइड बाय 7. नाउ 81 मायनस 256 सो 256 मधून आपल्याला 81 मायनस करायचं आहे 6 मायनस 1 5 5 7 1 डिवाइड बाय 7. सो 175 डिवाइड बाय 7 that is equals to 25 7s are 175. So a square is equals to 25. By taking square root on both sides, a is equals to 5. That's the unit as a centimeter. So amplitude a is equals to 5 centimeter. So option A is the correct option, which is 5 centimeter. So students, let us solve one more example. See the next example. A particle is executing SHM with amplitude A. Amplitude सांगितली आपल्याला, which is A, and maximum velocity Vm. Maximum velocity is equals to Vm. The displacement at which its velocity is half of the maximum velocity. Velocity किती सांगितली त्यांनी? Half of the maximum velocity. The displacement at which its velocity is half of the maximum velocity. असं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करा की ज्या डिस्प्लेसमेंटला त्याची व्हेलॉसिटी ही हाफ ऑफ द मॅक्सिमम व्हेलॉसिटी असेल, असा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करते. ॲम्प्लिट्यूड ए आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी Vm आहे. व्हेलॉसिटी ही हाफ ऑफ द मॅक्सिमम व्हेलॉसिटी होईल असं डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स आपल्याला असं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे की ज्या डिस्टन्सला व्हेलॉसिटी ही हाफ ऑफ द मॅक्सिमम व्हेलॉसिटी असेल. राईट. नाउ velocity v is equals to half of v max. नाउ velocityचं जनरल एक्सप्रेशन आपल्याला माहीत आहे. v is equals to ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो ते एक्सप्रेशन आपण लिहून घेऊया. v is equals to ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर
minus x square is equals to half of V max is equals to A omega. V max is equals to maximum velocity is equals to A into omega. Now this omega get cancelled. So आपल्याला काय मिळेल under root A square minus x square is equals to half of A. Now square on both side दोन्ही बाजूंचा स्क्वेअर घेऊया. So A square minus x square is equals to 1/4 into A square. आपल्याला काढायचं आहे काय तर डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आपण हे पलीकडच्या बाजूला घेऊयात, हे इकडे आणूयात. सो A square minus 1/4 A square equals to x square. So x square is equals to क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल 4A square minus A square by 4. So x square is equals to 3A square by 4. Now by taking square root on both sides x is equals to मिळेल आपल्याला under root 3/2 into A. x is equals to आपल्याला काय मिळेल under root 3/2 into A. So this is the value of displacement. So students, these are some MCQs. Now in the next video we will solve some more examples.